नमस्कार, मैं हूं आपके साथ प्रिया। आप देख रहे हैं TTN 24 न्यूज। आज की खबरों की शुरुआत कुछ बड़ी खबरों के साथ। चंद्रपुर शहर के गांधी चौक परिसर में आज कांग्रेस पार्टी के सांसद प्रतिभा धानोरकर तथा विधायक सुभाष घोचे के नेतृत्व में महाराष्ट्र में हो रहे महिलाओं और मासूम बच्चियों का अत्याचार के खिलाफ विरोध प्रदर्शन आंदोलन हुआ। बॉम्बे हाईकोर्ट ने शुक्रवार को किसी भी राजनीतिक दल या व्यक्ति को महाराष्ट्र बंद का आह्वान करने से रोकने का आदेश जारी किया। आपको बता दें कि बदलापुर, कोल्हापुर और चंद्रपुर के नागभीड़ के यौन शोषण के मामले सामने आए, जिसके विरोध में विपक्षी महाविकास अघाड़ी ने 24 अगस्त को राज्यव्यापी बंद का ऐलान किया था, जिस पर बॉम्बे हाईकोर्ट ने रोक लगा दी थी, जिससे अब सियासत गर्मा गई है। आज चंद्रपुर शहर के गांधी चौक में कांग्रेस की सांसद प्रतिभा धानोरकर और राजूरा ने विधायक सुभाष घोटे की अगुवाई में आंदोलन किया गया, जिससे महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री के इस्तीफे की मांग की गई है। की शाळेत जाणाऱ्या त्या छोट्या मुलींवरती तिथं सफाई कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी अत्याचार केला। त्याच्या विरोधातच महाविकास आघाडीचं आज महाराष्ट्र बंद होतं, पण कोर्टाने हे बंद नियमबाह्य आहे म्हणून सांगितलं आणि आदरणीय पवार साहेबांनी देखील सांगितलं की खऱ्या अर्थानं संविधानाचा जर का सन्मान करायचा असेल तर आपण त्याचा सन्मान करत असताना आजचं हे बंद रद्द केलं पाहिजे आणि तोंडाला काड्या फिती बांधून आम्ही आजचा हा निषेध मोठ्या सगळ्या जिल्हा स्तरावर करत आहोत। यात आपण कालही पाहिलं की नागभीड सारख्या ठिकाणी, आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड सारख्या ठिकाणी एका मनोरुग्ण स्त्रीवरती साधारणतः 6 लोकांनी बस स्टँडच्या शौचालयात अत्याचार केला आणि नक्की जिला काही समजत नाही अशी देखील महिला आज अत्याचार करण्यासाठी कमी पडत आहे। ही खरोखर अतिशय निंदनीय बाब आहे आणि याचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत। बदलापूरच्या घटनेचा आम्ही निषेध करतो, परंतु एका घटनेचा निषेध करतो। काल विश्व हिंदू परिषदेच्या मार्फतीने जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आणि चंद्रपूरच्या स्थानिक आमदारांनी जो मोर्चा काढला होता, त्या मोर्चामध्ये ज्या बांगलादेशच्या हिंदूवर अन्याय झाला त्याचा निषेध केला, त्याचा आम्ही स्वागत करतो। परंतु त्या मोर्चामध्ये बदलापूरच्या घटनेचा साधा पुसटचा उल्लेख पण नाही केला। जिल्ह्यामध्ये जी नागपूरमध्ये घटना घडली त्याचा पण उल्लेख नाही केला, परंतु या सगळ्या घटनेचा त्यांनी सरकार म्हणून उल्लेख करायला पाहिजे होता, त्याने उल्लेख नाही केला म्हणून त्याचा पण आम्ही निषेध करतो।